नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हर हर महादेव. ज्या पवित्र महिन्याची प्रत्येक शिवभक्त अगदी मनापासून आतुरतेने वाट पाहत असतो, तो महिना अतिशय पवित्र आणि पावन श्रावण महिना लवकरच सुरू होत आहे. भोळ्या महादेवाची असीम कृपा प्राप्त करण्याची, मनातील सर्व चांगली इच्छा मनोकामना पूर्ण करण्याची आणि जीवनामध्ये सुख शांती व समृद्धी आणण्याची हीच ती सर्वोत्तम वेळ मानली जाते. पण यंदा म्हणजेच 2026मध्ये श्रावण महिना नेमका कधी सुरू होतोय, एकूण किती श्रावणी सोमवार आहेत, कोणत्या सोमवारी कोणती शिवमूठ व्हावी आणि महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणती साधी सोपी पूजा करावी, या सर्वाची सविस्तर माहिती आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की यंदाच्या श्रावणामध्ये काही विशेष योग आणि माहिती दडली आहे. तर व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तर आता आपण जाणून घेऊया की बघा, यंदा जो श्रावण महिना आहे तो लवकरच आता सुरू होणार आहे. तर हिंदू धर्मग्रंथ आणि शास्त्रानुसार श्रावण हा केवळ एक महिना नसतो, तर तो भक्ती, संयम, उपासना आणि आत्मानंदाचा एक मोठा उत्सव आहे. असे मानले जाते की श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण पृथ्वीवर सकारात्मकता, ऊर्जा आणि शिवतत्व जास्त प्रमाणात सक्रिय असते. पण श्रावण महिना भगवान शिवाला एवढा प्रिय का आहे, यामागे एक अतिशय महान पौराणिक कथासुद्धा आहे. जेव्हा देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून एक अतिशय भयंकर विष बाहेर पडले, ज्याला हलाहल विष म्हणतात. आणि हे विष एवढे दाहक होते की त्यामुळे संपूर्ण सृष्टीचा विनाश झाला असता. जगाचे रक्षण करण्यासाठी आपल्या दयाळू आणि भोळ्या महादेवांनी ते विष स्वतः प्राशन केले आणि आपल्या कंठात धारण केले. यामुळे महादेवाचा कंठ निळा पडला. त्यांना म्हणूनच निळकंठ हे नाव मिळाले. आणि विषाचा भयंकर दाह शांत व्हावा आणि महादेवांना शीतलता मिळावी म्हणून सर्व देवांनी आणि ऋषीमुनींनी महादेवावर निरंतर जलाभिषेक केला. याचं महान घटनेचे स्मरण म्हणूनच आणि महादेवाप्राप्ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजही श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, दूध अर्पण करण्याची पवित्र परंपरा पाळली जाते. तर आता आपण जाणून घेऊया की यंदाचा जो श्रावण महिना आहे तो कधीपासून सुरू होत आहे. तर बघा, श्रावण महिन्याच्या महत्त्वाच्या तारखांबद्दलच पंचांगानुसार यंदा श्रावण महिन्याची सुरुवात ही 13 ऑगस्ट 2026 वार आहे गुरुवार, या दिवशी सुरुवात होत आहे. आणि या श्रावण महिन्याची सांगता कधी आहे तर 11 सप्टेंबर 2026 वार आहे शुक्रवार, त्या दिवशी होणार आहे. तर भगवान महादेवाला श्रावणी सोमवार अतिशय प्रिय असतातच. आणि या दिवशी केलेला उपवास आणि शिवपूजा भक्तांच्या जीवनातील सर्व दुःखे आणि संकट दूर करते, अशी दृढ श्रद्धा आहे. यंदाच्या श्रावण महिन्यातच एकूण 4 श्रावणी सोमवार येत आहेत. तर पहिला श्रावणी सोमवार आहे तो 17 ऑगस्ट 2026ला आहे. दुसरा श्रावणी सोमवार आहे 24 ऑगस्ट 2026ला. तिसरा श्रावणी सोमवार आहे 31 ऑगस्ट 2026 आणि चौथा श्रावणी सोमवार आहे तो 7 सप्टेंबर 2026. या 4ही सोमवारी शिवांची उपासना केल्याने अनंतपटीने पुण्यफळाची प्राप्ती होते. तर श्रावणी सोमवारी महादेवाची पूजा कशी करावी, तर ही पूजा अतिशय साधी आणि भावपूर्ण असावी. श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ किंवा पांढरे वस्त्र आपण परिधान करावे. घरात किंवा जवळील शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर शुद्ध पाणी, गंगाजल आणि शक्य असल्यास पंचामृताने अभिषेक करावा. महादेवाला पूजेमध्ये काही विशेष वस्तू आवर्जून अर्पण कराव्यात. स्वच्छ आणि अखंड 3 पानाचे बेलपत्र, धोत्र्याचे फूल व फळं, पांढरी स्वच्छ फुले, भस्म आणि पांढरे चंदन, अक्षदा, न तुटलेले तांदूळ. बघा, तुटलेले आपल्याला तांदूळ, अक्षदा या वापरायच्या नाहीत, अखंड वापरायचे आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि सात्विक फळे आणि नैवेद्य. अभिषेक किंवा पूजा करताना मनातल्या मनात ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा निरंतर जप तुम्हाला करायचा आहे, लक्षात ठेवा. कारण की बघा, हे आपले जे महादेव आहेत तर ते अतिशय भोले आहेत, भोलेनाथ आहेत. त्यांना महागड्या वस्तू किंवा मोठ्या म्हणजे काही वस्तूंची गरज नसते. त्यांना फक्त हवी असते ती म्हणजे तुमची खरी निर्मळ भक्ती आणि श्रद्धा. तर हा असा श्रावण पवित्र महिना आपल्या सर्वांसाठीच विशेष आणि आनंदाचा मानला जातो. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने बघा भगवान शिवाला पतिरूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली आणि श्रावण महिन्यातच त्यांचा पवित्र विवाह संपन्न झाला होता. म्हणूनच अविवाहित मुले इच्छित योग्य
आणि गुणी जीवनसाथी मिळावा, योग्य जोडीदार मिळावा म्हणून श्रावणी सोमवारचे व्रत करतात. आणि तसेच विवाहित स्त्रिया काय करतात तर आपल्या पतीची दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदावी म्हणून शिवपार्वतीची पूजा करतात. महाराष्ट्रामध्ये श्रावणी सोमवारी शिवमूठ वाहण्याची एक सुंदर आणि समृद्ध परंपरा प्राचीन काळापासूनच चालत आली आहे. शिवमूठ म्हणजे भगवान शिवाला प्रत्येक सोमवारी एका विशिष्ट धान्य अर्पण करत असतो, म्हणजे मूठभर आपण ते अर्पण करतो. आणि या परंपरेमागेच निसर्गाविषयीचा आदर, कृतज्ञता आणि अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा भाव असतो. पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट 2026ला आहे. तर तांदळाची शिवमूठ, धान्य, तांदूळ, अक्षदा. महत्त्व: तांदूळ हे शुद्धता, समृद्धी, अन्नपूर्णता आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. पहिल्या सोमवारी शिवलिंगावर तांदळाची शिवमूठ वाहून आपल्या कुटुंबात अन्नधान्याची आणि सुखाची कधीही कमतरता भासू नये अशी प्रार्थना केली जाते. दुसरा श्रावणी सोमवार आहे 24 ऑगस्ट 2026ला. तिळाची शिवमूठ, धान्य, तीळ, पांढरे किंवा काळे तीळ. महत्त्व: धार्मिक विधीमध्ये तिळाला विशेष स्थान आहे. दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवमूठ वाहिल्याने संचित पापाचा क्षय होतो, पितरांचे आशीर्वाद हे प्राप्त होतात आणि जीवनातील सर्व नकारात्मकता दूर होते. तिसऱ्या श्रावणी सोमवार आहे 31 ऑगस्ट 2026ला. मुगाची शिवमूठ, धान्य, अख्खे हिरवे मूग. महत्त्व: हे मूग हे सात्विक आणि पौष्टिक धान्य आहे. हिरवा रंग नवजीवन आणि आरोग्याचे प्रतीक आहे. तिसऱ्या सोमवारी मूग अर्पण केल्याने आपलं उत्तम आरोग्य, मानसिक शांतता आणि कुटुंबाची प्रगती होते. चौथा जो श्रावणी सोमवार आहे तो 7 सप्टेंबर 2026ला आहे. गव्हाची शिवमूठ, धान्य, गहू. महत्त्व: गहू हे समृद्धी, भरभराट आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. शेवटच्या सोमवारी गव्हाची शिवमूठ वाहून व्यवसायामध्ये यश, आर्थिक प्रगती आणि जीवनामध्ये स्थैर्य लाभते अशी प्रार्थना केली जाते. थोडक्यात सांगायचे तर तांदूळ म्हणजे शुभ सुरुवात आणि तीळ म्हणजे पापक्षय व आत्मशुद्धी, मूग म्हणजे आरोग्य व सकारात्मकता आणि गहू म्हणजे आर्थिक संपन्नता. अशा प्रकारे भक्तीचा हा प्रवास अन्न, शुद्धता, आरोग्य आणि समृद्धी या 4 टप्प्यात पूर्ण होतात. श्रावण महिन्याचे पूर्ण फळ आणि महादेवाची कृपा मिळवायची असेल तर या महिन्यामध्ये काही साधे आणि महत्त्वाचे नियम पाळणे गरजेचं आहे. तर काय करावे तर दररोज शक्य असल्यास जवळच्या शिव मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे, सात्विक आहार घ्यावा आणि मन स्वच्छ ठेवावे. गरजू आणि गरीब व्यक्तींना अन्नदान करावे किंवा वस्त्रांचे दान करावे. घरात रोज सकाळ व संध्याकाळी दिवा लावून ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र याचा जप करावा. आणि काय टाळावे तर बघा, संपूर्ण महिन्यामध्ये मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे टाळावे. कोणाबद्दलही वाईट विचार, राग, द्वेष किंवा व्यर्थ वादविवाद करू नयेत. घरातील वडीलधाऱ्यांच्या व्यक्तींचा किंवा कोणाचाही अनादर करू नये. श्रावण हा केवळ उपवासाचा महिना नाही तर आपले विचार, मन आणि आचरण शुद्ध करण्याचा काळ आहे. त्यामुळे बघा, श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो. तर बघा, या महिन्यामध्ये, श्रावण महिन्यामध्ये आपल्याला बऱ्याच सेवा करायच्या असतात. आपल्याला रुद्राभिषेकसुद्धा करायचा असतो आणि बरोबर त्याच्यासोबतच आपल्याला पारायणसुद्धा करायचं आहे. भरपूर अशा सेवा करायच्या श्रावण महिन्यामध्ये. तर या संदर्भात संपूर्ण माहिती व्हिडिओ येतीलच लवकरच आपल्या चॅनलवरती. त्यामुळे तुम्ही बघा, अजून सबस्क्राईब केलं नसेल आपल्या या यूट्यूब चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर आता तुम्हाला समजलं असेल तर, आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं समजे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.